आपण आपल्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये आपण काकीने आपल्याला मिक्स व्हेजची भाजी करून दाखवली होती आणि आता ते आपल्याला दाखवणार आहेत की ते भरलेलं वांग त्यांच्या कोणत्या पद्धतीने ते करतात ते. हाय वर्षाचे फॉलोअर्स. सो आत्ता मी तुम्हाला माझी स्वतःची ठीक आहे भरल्या वांग्याची रेसिपी दाखवणार आहे. काटेरी वांगी हलकेसे काटे काढून मी मिठाच्या पाण्यात 2 चिरा देऊन यांना ठेवलेला आहे. ओके. सो आत्ता मी काय तयारी केली मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगते. आता ह्याच्यामध्ये मी हे सारण बनवून मी ह्याच्यामध्ये स्टफ करून ती आपण स्टीम करून घेणार आहोत. यासाठी आपल्याला लागेल कांदा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, याच्यामध्ये मी थोडीशी कुटून सौंफ घेतलेली आहे. आता हे शेंगदाणे मी मध्यम आचेवर भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. अद्रक लसूण पेस्ट. वांग वातूळ असतं त्यामुळे याच्यामध्ये जाईल थोडीशी चिंचेचं कोळ. ओके. नंतर इथे मी आपलं फोडणीचं साहित्य घेतलं आहे. थोडंसं ठेचलेला लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडीशी मिरची. बेसिक मसाले जे सगळ्यामध्ये जातील आपलं मीठ, हळद, माझं कोल्हापुरी लाल तिखट आणि हा आहे घरातच बनवलेला कांदा लसूण मसाला. सोबतच मी इथे धणे, जिरे, बडीशेप हे मी वाटून घेतलेलं आहे. ही ताजी मी बनवलेलं असतं त्यामुळे जेवणाला कसं छान सुगंध येतो. तर मी आता तुम्हाला दाखवते की मी असेंबल कसं करते मसाला. हे माझं लाल तिखट आहे आपल्या घरातलं आपण जे बनवलेलं असतं. मी 3 चमचे हे माझा मसाला घेतलेला आहे. आता हे जे घरातच बनवलेला कांदा लसूण मसाला हा पण मी साधारण 2-3 चमचे घेतलं. ओके. शेंगदाण्याचं कूट मी या इथे टाकते आहे. आता मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते म्हणून हा मसाला मी जास्त दिसत असेल तुम्हाला. धणे, जिरे आणि बडीशेपची फुटलेलं पावडर, थोडीशी कोथिंबीर. ठीक आहे. आता याला मिक्स करण्यासाठी मी थोडंसं तेल याच्यामध्ये टाकेन. अशा प्रकारे हा माझा वांग्यामध्ये भरण्याचा मसाला तयार झालेला आहे. आपण हे वांग घेतलंय त्याच्यामध्ये आपण हे भरूया. अगोदर आपण वांग्याचा सगळा मसाला रेडी करून घेतला होता आणि फक्त आता वांगे भरायचे बाकी होते ते पण आपण आता भरून घेतलेले आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळे वांगे आपण भरून घेतलेले आहोत छानपैकी. त्याचा हा मसाला पण उरलेला आहे तो देखील आपण फोडणीला टाकणार आहोत. आपली ऑलमोस्ट 70-80% तयारी तर तेव्हाच होते जेव्हा आपण हे पूर्ण वांग्याचं स्टफिंग करून घेतो. सो तुम्ही बघू शकता ही साधारण 1.5 किलो वांगी मी भरून घेतलेली आहे. आता आपण त्याला फोडणी देऊया. फोडणी करता मी घेतला एक माझा छोटा साईजचा कुकर. त्यामध्ये मी आता मला बेसिकली खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्यामुळे मी साधारण 4 चमचे तेल इथे घेतलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये जाईल माझा ठेचलेला लसूण, कढीपत्ता, चिरलेल्या मिरच्या. मला भाजीला तर्री हवी आहे म्हणून मी थोडासा माझा मसाला टाकत आहे. गॅस स्लो करून मी आता ह्याच्यामध्ये माझी वांगी पटापट टाकणार आहे जेणेकरून माझा मसाला जळू नये. तर मी माझी सगळी वांगी कुकरमध्ये टाकली आहे. आणि गिव्ह इट अ स्टर. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हा मसाला पूर्ण वांग्यांना लागलेला आहे. किती सुंदर दिसत आहे. फक्त 2 मिनिटभर मी याला झाकून ठेवणार आहे. त्यानंतर आपण हा उरलेला मसाला आपल्या आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये टाकून तुम्ही ती भाजी वाढवू शकता. किंवा जर तुम्हाला डब्याकरता सुक्की भाजी हवी आहे तर तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊ शकता. ही झाली सुक्की भाजी. आणि जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्हीसारखी बनवायची असेल तर त्याला एक 2-3 मिनटं त्याला आपण उमळू द्यायचं. त्यानंतर हा मसाला त्याच्यामध्ये ॲड करून मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून कुकरची 1 ते 2 शिट्टी आपण दिली अँड यू आर डन. ही भाजी इतकी सोपी आहे की ग्रेव्हीची भाजी तयार करायची असताना जर तुमच्याकडे खरंच खूप कमी वेळ आहे आणि तुम्हाला ग्रेव्हीची भाजी बनवायची आहे, पाहुणे अचानक आले, दाण्याचा कूट आपल्याकडे रेडीच असतो, तर फटाफट ही 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. 5 मिनिटात होते परंतु ती खाताना अगदी लाजवाब लागते. अगदी लाजवाब.
ठीक आहे. आता हे 2 मिनटं साधारण झालेले आहेत. तुम्ही बघू शकता वांग्यांना चांगलीच वाफ लागलेली आहे माझ्या. बघा जवळ येऊन बघा हे किती टेम्पटिंग वाटते. माझ्याकडे माझी सगळी लेकरं आली आहे, तर हा सगळा उरलेला मसाला मी माझ्या भाजीमध्ये टाकते आहे. जे पाणी आहे मी या भाजीमध्ये टाकते. साधारण या भाजीला इतकी मला ग्रेव्ही पुरेशी आहे. थोडीशी कोथिंबीर घालते मी, थोडंसं मीठ घालते याच्यामध्ये, कारण की आपण थोडं पाणी ॲड केलेलं, त्यामुळे बॅलन्सिंग करता मी थोडं मीठ घातलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मी पाणी माझ्या आवश्यकतेनुसार ॲडजस्ट केलेलं आहे. आता मी कुकरचं लीड याच्यामध्ये ठेवून साधारण 2 शिट्ट्या होऊन देईल. ठीक आहे. 2 शिट्ट्या झाल्या, कुकर बंद. थंड झाल्यानंतर ही भाजी कशी दिसते आहे आणि कशी लागते ही वर्षा तुम्हाला टेस्ट घेऊन नक्कीच सांगेल. आता 3 तासाच्या परिश्रमानंतर आमचं हे फायनली काकींनी हे सगळं जेवण बनवलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे भरलेलं वांग, चपाती, भात, हे मिक्स व्हेज आहे, वरण, हे त्यांनी हिरव्या मिरचीची चटणी बनवली आहे आणि गुलाबजामुन. आणि आता हे आपण सगळं टेस्ट करून सांगणार आहोत की हे कसं झालं. काकींनी बनवलं म्हटलं तर एकदम उत्तमच छानच झालं. आणि तर काकींचं जेवण खाण्यासाठी एकदम आतुरलेलं असतं. मी तुम्हाला टेस्ट करून सांगते हे सगळं जेवण कसं झालं. कसं झालंय जेवण? खूप छान. 4 एरर वगैरह चम्मच नहीं आया, मिर्ची का वो आया, चम्मच नहीं आया.